तुतारीवाले कुठे आहेत बाबा? चला साहेब येतात तुतारीवाले, पळा बरं, दाना 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 दाना. मंडळी यांच्या आगमनाची आपण सारेजण प्रतीक्षा करत होतो ते आपले सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सरस्वतीताई काथारा भारतीय जनता पार्टीच्या महिला सरचिटणीस माननीय सरस्वतीताई काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि इतर मान्यवर या ठिकाणी येऊ घातलेले आहेत. मी आदरणीय आमदार साहेबांचं मनापासून स्वागत करतो. आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत या ठिकाणी तुतारी वाजून केलं जाते. पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी प्रीतमदादांचंही मनापासून स्वागत करतो. आदरणीय आमदार साहेबांचं मी पुनश्च एक वार मनपूर्वक स्वागत करीत आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला सरचिटणीस माननीय सरस्वतीताई काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे, त्याचबरोबर शिवसेनेचे पनवेल महानगर जिल्हा प्रमुख आदरणीय रामदासजी शेवाळे, त्याचबरोबर तुकारामजी सरक, त्याचबरोबर माजी नगरसेवक आदरणीय अनिल मामा भगत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर कळंबोली भारतीय जनता पार्टीचे कळंबोली शहर प्रमुख माननीय अमर पाटील साहेब, नगरसेवक अमर पाटील साहेब यांचंही मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर नगरसेवक राजेश शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, निलेश भोईर, दिलीप बेस्ट, घनश्याम शर्मा, गौरव नाईक, विनोद गोडसे,
या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करीत आहे। आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे, त्याचबरोबर नगरसेवक आदरणीय नितीनभाई पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी नितीनभाईंचंही मनापासून स्वागत करतो। इतर सर्वच मान्यवरांचे मनापासून स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस माननीय नितीनभाई पाटील यांचंही मी मनापासून स्वागत करीत आहे। आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सरस्वतीताईंच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब, तुकारामजी सरक ही मान्यवर मंडळी या ठिकाणी, त्याचबरोबर कळंबोली शहराध्यक्ष सन्माननीय अमर पाटील साहेब, त्याचबरोबर उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष माननीय गणेश कडू साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी नगरसेवक बबन मुकादम साहेब यांचंही आगमन झालेलं आहे। मी बबन मुकादम साहेबांचंही मनापासून स्वागत करीत आहे आणि त्यांना विनंती करीत आहे की जॉइन द पार्टी प्लीज। आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सरस्वतीताई काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतं आहे, किंबहुना झालं आहे। आपल्या मनोगतातून ते या गोष्टीची विधिवत उद्घोषणा करतीलच। मी आमदार साहेबांना विनंती करेन की त्यांनी प्रथम महापुरुषांना अभिवादन करावं आणि तत्पश्चात आपण स्टेजवर यावं। रविशेठ, आपलंही मनापासून स्वागत आहे। खुर्च्या घेऊन या जरा पटकन इकडे वरती स्टेजवर। या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या राष्ट्राचे सगळे महापुरुष आणि महानायिका या ठिकाणी त्यांच्या तस्वीरीचं आपण अभिवादन करावं। आदरणीय आमदार साहेब प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्व महापुरुषांना आणि महानायिकांना अभिवादन करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या सर्व महापुरुषांना आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस आहे। आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होत आहे। आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते हे दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। वारा असल्यामुळे थोडीशी ज्योत प्रज्वलित होत नाहीये, पण आपल्या भावना फार महत्त्वाच्या आहेत। आमदार साहेब, आपण सरस्वतीताईंना आशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल मी खरंच आपला ऋणी आहे। प्रीतमदादा, आपण ही सगळी कामे बाजूला ठेवून या ठिकाणी आलात त्याबद्दल सरस्वतीताईंच्या वतीनं मी आपल्यालाही धन्यवाद देत आहे। गणेशजी, आमचे मित्र गणेश कडू साहेब जे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे। आमचे मित्र अमर पाटील साहेब जे कळंबोली
भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे। आदरणीय आमदार साहेबांच्या शुभास्ते दीपप्रज्वलन संपन्न झालेले मी आता आमदार साहेबांना विनंती करेन आणि सर्व पाहुण्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावं। भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हा सरचिटणीस माननीय नितीनभाई पाटील, त्याचबरोबर नगरसेवक बबन मुकादम, राजू शर्मा, त्याचबरोबर मोनिकाताई महानवर, या त्याचबरोबर रविशेठ भगत जे सरस्वतीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, या सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मंचावर सगळ्या पाहुण्यांचं आगमन होत आहे। मी विनंती करेन सर्व पाहुण्यांना की कृपया आपण आसनस्थ व्हावं। शिवसेनेचे पनवेल महानगर जिल्हा प्रमुख सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेब, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक साहेब, या सगळ्या मान्यवरांचं मंचावर आगमन झालेलं आहे। आदरणीय आमदार साहेबांना फेटा बांधण्यात येतो आहे, मानाचा फेटा। मी जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती करेन की आपण बसून घ्यायचं आहे। माऊली, आपण कार्यकर्त्यांना विनंती करा की आपण बसून घ्या। मला या ठिकाणी महिलांचा प्रचंड अभिमान वाटतो की एका महिलेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे, जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि पुरुषांपेक्षा तुमची उपस्थिती प्रचंड आहे। त्याकरता एकदा जोरदार टाळ्या पुरुष वर्गाने वाजवल्या पाहिजेत महिला वर्गासाठी। आणि भाग्याची गोष्ट अशी आहे की सरस्वतीताई नुकत्याच भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाल्यात आणि असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे आमदार साहेब त्यांच्या विनंतीला मान देऊन सगळी कामं बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिले। एकदा जोरदार टाळ्या आपण आमदार साहेबांसाठी सुद्धा वाजूया। राहिला प्रश्न मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा, तर मित्रपक्षाचे पदाधिकारी कायम तत्पर असतात, त्यातल्या त्यात रामदासजी शेवाळे ज्यांना कुठलाही पक्षाभिनिवेश ते बाळगत नाहीत। एकदा का त्यांनी शब्द दिला की ते त्या कार्यक्रमाला येत असतात, त्यामुळे आज रामदासजी शेवाळे सुद्धा आपल्या हातातील सगळी कामे बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिलेत। त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। टाळ्या फार थोडे जणीच वाजवत आहेत, थकलात की काय? हां, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नितीनभाई, पण त्याआधी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी सरस्वतीताई तुमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले, त्यांचंही मनापासून स्वागत आहे। शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना सरस्वतीताई ज्या पद्धतीनं लढत होत्या, जनसंपर्क त्यांचा ज्या पद्धतीनं होता, तोच वसा पुढे चालवत किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त त्वेषानं अमरजी या ठिकाणी सरस्वतीताई काम करतात। मी स्वतः पाहिलंय। खरं सांगायचं तर पक्ष कोणताही असो, पण माझी बांधिलकी माझ्या भगिनींशी आहे, माझी बांधिलकी या जनतेशी आहे। या भावनेतून काम करणाऱ्या सरस्वतीताई आज या ठिकाणी आपल्या सेवेत रुजू होतात, याचा एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया। आदरणीय आमदार साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशांत दादा, प्रीतम दादा आहेत, नितीनभाई आहेत, गणेशजी आहेत, अमरजी आहेत, रवीजी आहेत, सगळेच आमचे दशरथ म्हात्रे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की सरस्वतीताईचे हात बळकट करण्यासाठी ज्या त्वेषानं किंवा ज्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, उद्याच्या भविष्य काळामध्ये पक्ष काय निर्णय घेईल मला माहिती नाही, पण सरस्वतीताईला महानगरपालिकेत पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात की नाही ते मला सांगा आधी। प्रयत्न करणार आहात का? व्हेरी गुड। आपला जास्त वेळ न घेता लगेचच कार्यक्रमाकडे वळतो, पण त्याआधी या ठिकाणी मान्यवरांना फेटे बांधण्याचा कार्यक्रम हा मान आहे। आपल्या घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण प्रेमानं चहा देतो किंवा त्याचा आदरातिथ्य करतो। या ठिकाणी आदरातिथ्य करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, त्याचा मी उल्लेख करणार नाही गणेशजी, कारण सरस्वतीताई खमकी आहे सगळ्याच बाबतीत। मग कोणी तिला आडवं गेलं तर त्याला आडवं करून त्याच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाण्याची धमक सरस्वतीताईमध्ये आहे। त्यामुळे सरस्वतीताई ज्या पद्धतीनं काम करते ते बघता निश्चितपणानं येत्या भविष्य काळामध्ये सरस्वतीताईंचं नाव, आज भारतीय जनता पार्टीच्या पनवेल सरचिटणीस म्हणून त्या काम करत आहेत। उद्या पक्षश्रेष्ठींनी ठरवलं, स्वतः पक्षश्रेष्ठी आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे निश्चितपणानं नजीकच्या भविष्य काळामध्ये त्या सुद्धा आपल्या समोर एक वेगळ्या भूमिकेतून येतील। आणि रविदादाबद्दल मी काय बोलावं, म्हणजे आमचा रविशेठ भगत अक्षरशः
सरस्वती ताईच्या पाठीशी आमदार साहेब रवी शेठ इतक्या खंबीरपणे उभा आहे. कुठलाही कार्यक्रम असला तर रवी शेठ सरस्वती ताईच्या मागे पहाडासारखा उभा असतो. पहाडासारखा उभा असलेला भाऊ ज्या बहिणीच्या पाठीशी आहे आणि तुमच्यासारखा ज्याला आपण म्हणू कल्पवृक्ष, कारण कल्पवृक्षाकडे जी मागणी केली ती पूर्ण होते, तशी आम्ही मागणी करणार नाही आहोत आमदार साहेब. पण आम्ही जेव्हा मागणी करू तेव्हा तुम्ही आम्हाला नाराज करणार नाहीत याची खात्री असल्यामुळे मी हे बोलतो. असा जर कल्पवृक्ष सरस्वती ज्याच्या छायेखाली सरस्वतीताई आलेल्या आहेत, तो कल्पवृक्ष जर या ठिकाणी स्वतः जातीनं सरस्वतीताईला आशीर्वाद देण्यासाठी आला असेल तर मला असं वाटतं की सरस्वतीताईची राजकीय घोडदौड आता कोणीही थोपवू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि म्हणूनच सरस्वतीताईला आपण शुभेच्छा देऊया. मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिलं भाषण या मंचावरचं करण्यासाठी त्या रणरागिणीला मी मंचावर आमंत्रित करतो. तसं पाहिलं तर बऱ्याचशा रणरागिणी या ठिकाणी हजर आहेत. आमचे मित्र हॅपी सिंग या ठिकाणी आलेले आहेत. नगरसेवक बबन मुकादम मागच्या रांगेत का बसले मला कळलं नाही. अच्छा, जागा पुढे कमी आहेत म्हणून. पण असो, या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून मी सरस्वतीताईंना विनंती करतो, हो तेच करतोय, सरस्वतीताईंना विनंती करतो की आपल्या घरी आलेले पाहुणे आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं सगळ्यात आधी आपण स्वागत करावं. आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार प्रशांतदादांचं स्वागत होत असताना आपल्या टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. यानंतर मी रविदादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं आपण स्वागत करावं. यानंतर पनवेल महानगर जिल्हा प्रमुख शिवसेना माननीय रामदासजी शेवाळे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी अशोकराव मोठे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. अशोकराव. यानंतर या ठिकाणी यानंतरचं स्वागत मी रामा महानवर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत करावं. भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस माननीय नितीनभाई पाटील यांचं स्वागत या ठिकाणी रामा महानवर यांच्या शुभ हस्ते. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय गणेशजी कडू साहेब यांचं स्वागत केलं जाईल. मी रवी भगत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. यानंतर कळंबोली शहर अध्यक्ष सन्माननीय अमर पाटील साहेब यांचंही स्वागत केलं जाईल. ओंकार पाटील यांना विनंती आहे की आपण अमर पाटील साहेबांचं स्वागत करावं. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र दशरथ म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी संदीप भगत यांना मंचावर आमंत्रित करतो. टाळ्या मात्र फार कमी वाजतात तुमच्या. दशरथ म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. नवीन पनवेल शहर मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेले आहे. यानंतर हॅपी सिंग ज्यांचं नाव अनेकदा मी ऐकलंय, त्या हॅपी सिंग यांचंही स्वागत या ठिकाणी करणार आहेत. मी विनंती करतो महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग उपाध्यक्ष सन्माननीय हॅपी सिंग यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. मी
नरेश काथारा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हॅपी सिंग यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक बबन मुकादम साहेब यांचं स्वागत केलं जाईल. मी रवी घ्या लवकर, माऊली या पुढे पटकन. ज्ञानेश्वर घाडगे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते बबन मुकादम यांचं स्वागत करावं. त्यानंतर त्याचबरोबर नगरसेविका आमच्या भगिनी प्रमिलाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमिलाताई तुमचं स्वागत आहे. मी सरस्वतीताईंना विनंती मोनिकाताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नगरसेविका प्रमिलाताई पाटील यांचं आपण स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक सन्माननीय राजू शर्मा यांचं स्वागत केलं जाणार आहे. मी रविशेठ संजय राऊत यांना विनंती करतो की आपण नगरसेवक राजू शर्मा यांचं स्वागत करावं. क्या बात आहे. प्रमिलाताईंनी स्वतःच बुके उचलला कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. राजू शर्मा साहेब आपलंही स्वागत आहे. त्यानंतर शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख सन्माननीय तुकाराम सरक साहेब यांचंही स्वागत केलं जाणार आहे. मी नरेश काथारा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विकास खरिदे यांना विनंती आहे की आपण तुकाराम सरक साहेबांचं स्वागत करावं. त्यानंतर निलेश भोईर यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं. या ठिकाणी उपस्थित असलेले रामा महानवर यांचं स्वागत केलं जाणार आहे. अच्छा, त्यांचं स्वागत नाही, ते स्वागत करणार आहेत. क्या बात आहे. निलेश भोईर तुमचं मनापासून स्वागत आहे. निलेश भोईर यांचं स्वागत रामा महानवर यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. कळंबोली शहर चिटणीस भारतीय जनता पार्टी माननीय दिलीप बिष्ट यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. मी दिलीप बिष्ट यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. विनोद बोरसे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते दिलीप बिष्ट यांचं आपण स्वागत करावं. त्याचबरोबर संदीप म्हात्रे साहेब, अच्छा संदीप भगत यांच्या शुभ हस्ते दिलीप बिष्ट यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय रविदादांचं स्वागत करायचं अनावधानाने राहून गेलं. का असताना जो माणूस हृदयात असतो ना तो दिसत नाही पटकन. आपण आमच्यात हृदयात आहात त्यामुळे रविदादांचं स्वागत करण्याची गरज नाही असं मला वाटत होतं, पण आपल्याला करावं लागेल कारण हा प्रोटोकॉल आहे. मी स्वतः रवी भगत यांना विनंती करतो, नगरसेवक रवी भगत यांनी रवी पाटील यांचं स्वागत करावं. युवा अध्यक्ष गौरव नाईक यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. गौरव, अरे ये ना बाळा प्लीज. मी रवी भगत यांना विनंती करतो की आपण गौरव नाईक यांचं स्वागत करावं. कळंबोली शहर उपाध्यक्ष विनोद बोरसे यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. मंतो सिंग या उपस्थित आहे. मंतो सिंग यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. मंतो सिंग जी. मंतो सिंग यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी रवींद्र भगत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मंतो सिंग यांचा सत्कार करावा. शिटू शर्मा यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे.
मी नरेश काथारा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सिद्धू शर्मा यांचं स्वागत करावं. मंडळी, खरं सांगायचं तर सरस्वतीताईंकडे मी जेव्हा या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आलो ना, त्यावेळेला सरस्वतीताईंनी सांगितलं की कोणीही नाराज होता कामा नये. मी त्याच वेळेला ताईंना म्हटलं, ताई तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहात, तुमच्यावर नाराज होण्याचा प्रश्नच नाही. कोणाचं अनावधानानं स्वागत करायचं राहून गेला तरीसुद्धा या ठिकाणी तो तुमचा भाऊ या नात्यानं अजिबात मनात आणणार नाही की माझं स्वागत नाही झालं, किंवा भगिनी जरी असली तरी ती सुद्धा मनात आणणार नाही की माझं स्वागत झालं नाही. त्यामुळे सरस्वतीताईंवर खरंच तुमचं प्रेम असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भगिनी वर्गाचं स्वागत करायची सूचना मला रविदादाने केली. रवी शेठ, या ठिकाणी तुमचं स्वागत मी जरी शब्दसुमनांनी करत असलो तरी पण मला 100% खात्री आहे की तुमच्या मनामध्ये तो किंतु येणारच नाही की आमचं स्वागत झालं पाहिजे म्हणून. येणार आहे का किंतु तुमच्या मनामध्ये? हो की नाही ते सांगा. येस. यानंतर आता ओळीयात आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते आदरणीय आमदार साहेब आपल्याला संबोधित करतीलच. पण ज्या वाघिणीनं आज राजकारणाच्या या जंगलामध्ये उडी घेतली आहे, ती वाघीण या ठिकाणी आपल्या समोर आपले विचार मांडण्यासाठी तयार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरस्वतीताई काथारा यांचं. नमस्कार. भारत माता की, भारत माता की. आज आपल्या शब्दाला मान देऊन आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब व आमचे लाडके प्रीतमदादा व आमचे मंडल अध्यक्ष अमरदादा गणेशदादा असतील, आमचे नितीनभाई असतील, शेवाले साहेब असतील, हॅपी सिंग भाई असतील, दशरथ दादा असतील, आमचे बबन दादा मुकादम व रवींद्रदादा पाटील आणि सिद्धू शर्मा साहेब, मोठे साहेब, आपले राजूभाई, मी सर्वांचीच नावं जरा विसरते. मी अशी खूप बोलते पण भाषण मी कधीच केलं नाही दादा. जरा सांभाळून घ्या, चुकले वगैरे. आज तुम्ही इथे आपल्या शब्दाला मान देऊन इथे माझ्या माता भगिनी जमलेल्या आहेत. मला तर वाटतं माझ्याकडं सर्व महिला अशा बोललेल्या की 500च्या वर आम्ही इथे येऊ, पण दादा आपला कार्यक्रम पनवेलला असल्यामुळे आपल्या माता भगिनी इथे पोचू शकल्या नाही. पण तरी माझ्यासोबत त्यांची साथ आहे. मला असं फोन करून त्यांनी सांगितलं की आज आम्ही तुमच्या कार्यक्रमाला पोचत नाही पण आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण जरी जेवढ्या इथे जमल्यात त्या माझ्या माता भगिनी व सर्वच आपले BJPचे कार्यकर्ते असतील किंवा रवींद्रदादा भगत, मोनिकाताई महानवर, अशोकदादा मोठे आणि मी स्वतः, आमच्यावर प्रेम करणारी मंडळी इथे जमलेली आहे. आणि मी सर्वांचंच नाव घेत नाही, पण आज मला इथे कार्यालय खोलण्याचं कारण आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा व भावनिक आणि जबाबदारी जाणीव करून देण्याचा आहे. आपल्या कार्यालयाचे उद्घाटन करत असताना मी तुम्हाला एक असं आश्वासन करते की माझ्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला माझ्या घरी किंवा माझ्या LIGच्या घरी यावं लागत असे. पण आज काही आपल्या वयस्कर महिला असतील किंवा वयस्कर आपले काका बसलेले असतील, त्यांच्यासाठी मी हे दालन उपलब्ध करून दिलेले आहे. माझ्याबद्दल तुम्हाला जे काय बोलायचं असेल किंवा तुमच्या ज्या समस्या आणायच्या असतील त्या ह्या दालनातनं आपण त्या प्रश्नांचं उत्तर घेऊ शकतो. आणि तुम्ही ज्या मला सूचना द्याल की आज ताई आपल्याकडून हे चुकतोय, हे तुम्ही असं नका करू, हे करा, हे तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी इथं बसलेले आहे. आणि आजपासून हे कार्यालयाचं ओपनिंग झालं असं मी दादांकडून वर माझ्या सर्व इथे जमलेल्या कर्त्यांकडनं बोलत आहे. तुमच्या समस्या मांडण्या ठिकाण म्हणजे आपले हे कार्यालय. आज तुम्ही माझ्या इथे जमलेले आहात, माझ्यावर खूप खूप प्रेम करत आहात आणि आमचे आमदार साहेब इथे आले व सर्वच ही मंडळी आली, यांचं मी शतशः आभार मानते आणि 2 शब्द संपवते. भारत माता की जय. ताई, तुम्ही म्हणालात खरं की मला भाषण करायची सवय नाही, पण कुठे कमी पडल्यात का? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सरस्वतीताईंसाठी.
आमदार साहेब प्रशांतदादा ज्या ठिकाणी जातात ना त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपोआप बळ मिळत असतं, त्यामुळे आपल्या अंगी ते बळ आलेलं आहे आणि यापुढे त्याच पेशानं तुम्ही लढणार आहात. यानंतर मी वळतोय कळंबोली शहराध्यक्ष सन्माननीय, त्याआधी नाही ते पहिले बोलतील ना. मी अमर पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नगरसेवक आणि कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील साहेब यांचं. भारत माता की, भारत माता की. आज कळंबोली येथे सरस्वतीताई कातारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे, नितीनभाई पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदासजी शेवाले साहेब, गणेश कडू साहेब, पनवेल उत्तर मंडलाचे दशरथजी म्हात्रे साहेब, हॅप्पी सिंगजी, बबनजी मुकादम, रवी शेठ पाटील, राजेंद्रजी शर्मा, महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोनिकाताई महानवर, प्रमिलताई पाटील, अशोकजी मोटे, सिद्धूजी शर्मा, प्रभाग 10चे अध्यक्ष रामा महानवर, युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरवजी नाईक, सर्व पदाधिकारी आज या कार्यक्रमाच्या उपस्थित प्रसंगी आज सरस्वतीताई काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी तुम्ही सर्व इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी, आपण आज बघतोय की कळंबोली शहरामध्ये जो झपाट्यानं विकास जो होत आहे तो आज फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज कळंबोलीचा जो कायापालट झालेला आहे आपले आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून होत आहे. आज आपण बघत होतो की प्रभाग 10मधील ज्या पाण्याच्या समस्या असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, केली ते तलावापर्यंतचा रस्ता असेल, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या पुढे उभे होते. परंतु त्या सर्वांना प्रश्नांना मात करत आपले सर्व नगरसेवक जे होते, आपले लोकप्रतिनिधी असतील, आपले कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत आपण जी जनतेची विकास कामे होती ती आज आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचून ती मार्गी लावण्याचं काम आपल्या आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. आज आपण बघतोय केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, आपल्या माता भगिनींसाठी ज्या योजना आणल्या त्या शेवटच्या तळागाळापर्यंत कशा पोचतील याच्यासाठी सातत्यानं आपले कार्यकर्ते झटले आणि शेवटच्या माता भगिनीपर्यंत कसे पोचतील त्यासाठी सर्वजणी आणि सर्व नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी अहोरात्र मेहनत घेऊन योजना त्या पोचवल्या आणि त्या योजनेचा लाभ आजच आपण जर बघितलं, शिलाई मशीन असेल किंवा घरघंटी असेल, अशा ज्या काही महिलांनी फॉर्म भरल्या होत्या, ज्या स्वयंरोजगार करू शकतात, त्यांच्यासाठी ही योजना होती आणि बऱ्याचशा आपल्या त्याच्यामध्ये माता भगिनी होत्या, त्यांना त्या योजनेचा लाभ घेता आलं. आज आपण बघतोय राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीणसारखी योजना आणली, त्याच्या माध्यमातून देखील सर्व आपल्या माता भगिनींना त्याचा देखील लाभ घेता आला. अशा कित्येक प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं सातत्यानं काम होत असतं. आज आपण बघतो की जन आरोग्यासारखी योजना असेल, जी काही आपल्या नोकर वर्गासाठी असेल, अशा योजना ज्या स्वस्त दरात आणि 5 लाखापर्यंत त्यांचं जे हॉस्पिटलचं खर्च आहे ते केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल, आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, अशा त्या योजना आपण याच्यापुढे जास्तीत जास्त कशा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येतील याच्यासाठी आपण जास्त प्रयत्न करणार आहोत. कारण की आज त्या योजनांच्या माध्यमातून आज पनवेल महानगरपालिकेने देखील ती योजना चालू केली आहे. त्याच्यामध्ये 5 हॉस्पिटल आपले लोकांना वाटायचं की खाजगी हॉस्पिटल आपल्याला पाहिजेत, परंतु आता खाजगी हॉस्पिटल देखील पनवेलच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या योजनेमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान कार्ड योजना ह्या 2 योजना ज्या आहेत त्या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रायव्हेट हॉस्पिटल आपण 5 हॉस्पिटल असे निवडलेले आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये देखील आपल्याला लाभ घेता येईल. या अशा अनेक योजना ज्या आहेत आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्यानं करत असतो. आज सरस्वतीताई कातारा यांच्या माध्यमातून देखील आज त्यांनी जनसंपर्क कार्यालय जो चालू केला आहे त्याच्या माध्यमातून देखील आपल्या माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, युवा वर्ग असेल, ह्यांचे जे प्रश्न आहेत त्या ऑफिसमधून यांच्या सोडवण्यासाठी हा जनसंपर्क सातत्यानं इथे खुला राहणार. आणि आपण आज बघतोय त्या साईडून आपल्याकडे आताच प्रवेश केले रवीजी भगत असतील, त्यांनी देखील सातत्यानं विरोधामध्ये राहून
अनेक प्रश्न त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये सोडवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु कोणतेही प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आज ते देखील आपल्यामध्ये सामील झाले आणि काही कालावधीनंतरच त्यांचे अनेक प्रश्न हे मार्गी लावून आपण भारतीय जनता पार्टीच्या कामाची पद्धत त्यांना देखील आवडली आणि त्यांनी देखील आश्वासित केलं की खरंच भारतीय जनता पार्टीमध्ये मी आल्यानंतर काय कामं जी होतात ती मला आज समजलं. अजून 1-2 वर्ष अगोदर मी देखील या पक्षामध्ये आला असतो तर नक्कीच माझ्या प्रभागाचा कायापालट आणखीन मला करता आला असता, अशी खंत देखील त्यांनी माझ्यापुढे बोलून व्यक्त केली. कारण की सातत्यानं कसं संघर्ष करायचं ते रवी भगत यांनी सातत्यानं संघर्ष केलेला आहे त्यांच्या प्रभागासाठी, परंतु त्यांना यश काही येत नव्हतं. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना यश संपादित करणं कसं शक्य आहे ते आज त्यांनी ज्या वेळेला ही पद्धत बघितली आणि ते देखील कामामध्ये आज यशस्वी झालेले आहेत. आताच आपण हा केलीचा बाजूचा जो मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, याच्यासाठी देखील आपण पाठपुरावा केलेला होता. या मैदानाचं देखील आपण लवकरच भूमिपूजन याचं देखील आपण आता निवडणूक लागलेली आहे, परंतु 1-2 महिन्यानंतर याचं देखील आपण भूमिपूजन करणार आहोत. कारण की इथला जो माथाडी वर्ग असेल, युवा वर्ग असेल, ह्या मैदानावरती दिवस रात्र टेनिस क्रिकेट म्हणजे हा या भागातला एक लोकप्रिय खेळ असा आमचा आहे. कारण इथे 24 तास दादा या मैदानावरती सर्व खेळाडू खेळत असतात. या आपले सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. या मैदानाचा रवी भगत यांनी सातत्यानं पाठपुरावा आता सुरू केलेला आहे. रामा महानवर असेल, मोनिकाताई असतील, यांनी याच्या पुढे त्या मैदानाचं पहिल्यापासून त्यांचा देखील पाठपुरावा होता. आता काही अंशी मला वाटतं 70 ते 80% प्रश्न तो देखील मार्गी लागलेला आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात ह्या मैदानाचा देखील आपण लवकरच कायापालट करणार आहोत आणि इथे एक सुसज्ज असं क्रीडा संकुल आपण लवकरच इथे उभारणार आहोत. आज आपण बघतोय की रवी भगत यांनी ह्या रस्त्याची देखील आज आपण हा जो कार्यक्रम घेतला आहे ह्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे. कारण की हा रस्ता सातत्यानं खराब होत असतो, काँक्रिटीकरणासाठी त्यांनी मागणी केली आहे, परंतु आता आचारसंहिता लागल्यामुळं आपला काही अंशी हा जो रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आपल्याला करता आला नाही. परंतु याचं देखील लवकरच आपण काँक्रिटीकरण, जसा मागच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण झालेलं आहे, याचं देखील आपण ड्रेनेजचा प्रश्न असेल आणि काँक्रीटचा लवकरच हा देखील आपण मार्गी लावणार आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद अमरजी. यानंतर आपण विचार ऐकणार आहोत शिवसेनेचे पनवेल महानगर जिल्हा प्रमुख, पण त्याआधी आपले नेते आदरणीय बाळासाहेब पाटील यांचं, खरं तर बाळासाहेबांच्या नावातच साहेब आहे त्यामुळे पुन्हा एकदा साहेब बोलायचं, अर्थात बाळासाहेब पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. मी रवींद्र भगत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय बाळासाहेबांचं स्वागत करावं. या ठिकाणी संदीप म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि रवी शेट्टना विनंती आहे की आपण संदीप म्हात्रे यांचंही स्वागत करावं. त्याचबरोबर देवीदास खेडकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत रवींद्र भगत यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर कळंबोली मंडळ उपाध्यक्ष सुनील डेंबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत केलं जावं. मी रवी शेट्टना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील डेंबळे यांचंही स्वागत करावं. कळंबोली मंडळ सरचिटणीस राजेंद्र बागल यांचंही स्वागत केलं जाईल. मी रवींद्र भगत यांना विनंती करतो की आपण स्वागत करावं. आणि मी शिवसेनेचे पनवेल महानगर जिल्हा प्रमुख सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात आणि आमच्या सरस्वतीताईला आशीर्वाद द्यावेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रामदासजी शेवाळे यांचं. आज या कळंबोली नगरीमध्ये सौभाग्यवती सरस्वतीताई कथारा यांचा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित या नगरीचे विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर,
आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पाटील, प्रीतमदादा म्हात्रे, गणेशजी कडू असतील, नितीनभाई पाटील, अमर पाटील, बबनराव मुकादम असतील, व्यासपीठाला बसलेले आमचे दशरथ म्हात्रे, रविभाई, व्यासपीठाला आमचे या प्रभागाचे उमेदवार तर नाही म्हणू शकत पण राहणारे अशोकराव मोठे, राजूभाई, आमचे शहर प्रमुख तुकाराम सरक, आमच्या 2 भगिनी प्रमिलाताई असतील, मोनिकाताई असतील. कोण राहिलं का याच्यावरती व्यासपीठाला? आमचा मराठी सरदार आहे तो पण आहे ते, आणि देवीदास भाई, सर्वच उपस्थित व्यासपीठाला मान्यवर उपस्थित आणि समोर बसलेल्या माझ्या कळमली शहरातील माता भगिनी, उपस्थित बंधू आणि भगिनीनं, प्रियाताई मुकादम या पण उपस्थित आहेत. खरं तर सांगायचं म्हणलं तर सरस्वती कथारा यांचा हा जनसंपर्क कार्यालय, तसं पाहिलं तर ह्या भागातील ह्या LIG सारख्या रूममध्ये राहत असताना त्यांचं घर हेच जनसंपर्क कार्यालय होतं. परंतु त्याच्यात प्रगती दादा अशी झाली की विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे ह्या विठ्ठल रुक्मिणीचं हे संपर्क कार्यालय झालं आहे. विठ्ठल रुक्मिणी असं यासाठी बोललं की राजकारणामध्ये महिलांच्या सोबत संसाराचा गाडा करत असताना, समाजात काम करत असताना पुरुषाला काही अडचणी येतात हे पुरुष समजू शकतात, पण एखादी स्त्री त्या पुरुषावर सोबत असेल तर किती सोयीस्कर गणित होतं. म्हणून नरेशचं तुमच्या पाठीमागे आत आहे, त्यामुळं तुम्हाला विठ्ठल आणि रुक्मिणी म्हटलं. परंतु आपला जनसंपर्क जरी काय चांगला असेल, पण आता कसं आहे, काळाच्या ओघामध्ये काय होतं सांगता येत नाही. मागच्या वर्षी तुमची थोडक्यात हार झाली, त्याला कारणीभूत दादा मीच होतो. म्हणजे वेळ कसं सांगून येते, कारण मोनिकाताईचा प्रचार त्यावेळेला करायचो ना, हे रवी ना हे आमचे मित्र कंपनी. पण आता काळ कसा बदलतो, म्हणजे तुमच्या आता त्या दोघांच्या ह्याचं गणित केलं तर विषयच नाही. परंतु ह्यांना शुभेच्छा काय द्यायच्या, तर ह्यांना शुभेच्छा असे द्यायच्या आमच्यासारख्या, म्हणजे की ह्यांना उमेदवारी मिळावी, ह्याच खऱ्या अर्थानं शुभेच्छा आहेत. कारण ह्या नगरीमध्ये जर आता तुम्ही 2 महिला सोडलं तर प्राबल्य नाही आहे, आणि जनसामान्यांची काम करण्याची पद्धत आपली त्यावेळेला असल्या कारणानं खऱ्या अर्थानं शुभेच्छा आपल्या त्या आहेत की ह्या जनसामान्यांच्या. परंतु आपल्याला सांगू इच्छितो की ह्या LIG हा सेक्टर आहे, गोरगरीब घाटमाथ्यावरील मंडळी, जास्त प्रमाणात माथाडी कामगार इथे आला. परंतु निवडणूक झाल्यानंतर, आपण निवडून आल्यानंतर आपण आता त्या प्रेमभावनाने बोलतायत, त्याच प्रेमभावनेने पण त्यांच्याशी बोलावं असं मी आपल्या वतीनं त्यांना आपल्याला आश्वासित करतो. तो आपला स्वभाव तसा आहे, कारण आपण जरी हे असेल तरी आपण ह्या LIG सेक्टरमध्ये आपण खूप वर्ष काढलेत, त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव आहे. असावे जातीचे आपण त्यावेळेला भरतो, त्यातला भाग आहे. म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळेला राज्याचं नेतृत्व करत आले तर त्यावेळेला लोक बोलायची रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, पण रिक्षावाला मुख्यमंत्री झाला तर तो त्या वेदना समजत होता, सर्वसामान्यांच्या अडचणी समजत होता. म्हणून त्यावेळेला देवाभाऊंच्या मदतीनं, अजितदादाच्या मदतीनं लाडकी बहीण आणली. आणि लाडकी बहीण काय असती, ह्या महाराष्ट्राने म्हणजे देशात पहिली प्रयत्न झाला की लाडकी बहीण आणण्याचा. म्हणजे आता आपण पण सर्व लाडक्या बहिणीचा आहात, आणि त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राची काय आपल्याला माहिती आहे की कशी प्रगती झाली, अशा काही गोष्टी. आणि आपल्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझ्या नगरसेवांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला फक्त एक 30-40% काम करायचं. कारण विद्यमान आमदारांचं काम आपल्याला इतकं लोकांच्या मनामध्ये आहे, कारण त्यांच्याबरोबर आपण आता गेली अनेक वर्ष फिरतो आहे, भविष्यात पण माहीत नाही मला, पण आता तरी फिरतो आहे. तर बऱ्याच ठिकाणी काम करत असताना दादांची कामाची पद्धत, ज्या म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला रात्री 12-1 वाजले पण निमंत्रण दिलं आहे तर तिथे पोचणार, असं व्यक्तिमत्व आपल्यावर आहे. मग आपल्याला किती सोपं आहे की बाकी जनसामान्यांचं काम करण्यासाठी ती सेवा खऱ्या अर्थानं विठ्ठल बांधवच्या पाठीमागे ऑफिस आहे, ती सेवा आपल्याकडनं घडो अशी प्रार्थना करतो. आणि आमच्यासाठी पण प्रार्थना करतो की लोकसभेला आपल्यासोबत काम केलं आहे, विधानसभेला आपल्यासोबत काम केलं आहे, तर आता येणाऱ्या महानगरपालिकेला सुद्धा आम्हाला संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो, कारण दादाला पुढील कार्यक्रम जायचे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेवाळे साहेब. यानंतर मी प्रीतमदादांना विनंती करेन की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रीतमदादांचं. भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय आणि आदरणीय आपल्या ताई सरस्वती काथाराताई, एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण ताईचं कौतुक करूया. जनसंपर्काच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आदरणीय आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब,
नितीनभाई पाटील, गणेशजी कडू, अमरजी, दशरथजी, शेवाळे साहेब आणि सगळीच मंडळी, प्रियाताई आणि रवी शेठ आणि सगळी नगरसेवक मंडळी, हॅपी सिंग. आणि खरोखर ज्या पद्धतीनं ताईचं काम आहे, मी काही जास्त बोलायला पाहिजे असं माहिती नाही, कारण 10 मेला आपण भारतीय जनता पार्टीत ताई आलो, कारण आम्ही प्रशांतताई सांगणं गरजेचं आहे, बाळासाहेब काका सांगणं गरजेचं आहे, कारण आम्ही चळवळीत काम केलेली माणसं आहोत, नेहमी विरोधात काम केलेलं आहे, विरोधात म्हणजे विरोधी पक्षात राहून काम केलेलं आहे. आणि महापालिकेत काम करत असताना ताई जरी 45 मतांनी गेली असली तरी तिने कधी हारली आहे म्हणून असं काम केलं नाही, म्हणून तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नेहमी ती कामात सतर्क राहिलेली म्हणून तिची ओळख आहे. आणि अशा या ताईला नक्कीच आज सगळ्या महिला बघता किंवा पुरुष मंडळी बघता नक्कीच तिला न्याय मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये तरी तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु एक सांगतो, काम करत असताना आपण काम करत राहिलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीचं एक आम्ही आता 6-7 महिन्यात अनुभवलं आहे, जो काम करेल त्याला संधी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, हे बाकी 100% खरं आहे. कारण रोजचे कार्यक्रम नागरिकांमध्ये रोज जाऊन सतर्कता त्यांची कामं केली पाहिजे. आज माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तुम्ही बघितलं, सकाळी 9चा कार्यक्रम 9ला 5 मिनटं असताना ते हजर झाले. म्हणजे कामाची पद्धत आणि वेळेचं पालन, जो वेळ पाळतो ना तो माणूस नेहमी पुढे जातो, तो पक्ष देखील पुढे जातो. त्याच्यामुळे मला वाटतं याच्यात अजिबात मनात शंका ठेवू नका. आपल्याला आजच आचारसंहिता लागली, 15 जानेवारी मतदानाची तारीख आणि 16 जानेवारीला माझा वाढदिवसच आहे आणि त्या दिवशी निकाल आहे. त्याच्यामुळे नक्कीच हा निकाल 100% चांगला लागेल हे देखील मीच तुम्हाला सांगतो. कारण काम करताना आपल्याला कधीही काही अडचण आली तर नक्कीच एवढी सारी मंडळी आपल्या सेवेसाठी आहेत. प्रियाताईचं काम देखील आपण बघितलं आहे, महिलांसाठी राब तिने सभापतीपद देखील गाजवलं आहे जिल्हा परिषदेत असताना. त्याच्यामुळे काही सांगायची गरज नाही आहे. नगरसेविका मंडळी आहेत, मोनिकाताई आहेत, प्रमिलाताई आहेत, ह्या देखील बघा म्हणजे सगळ्या जनसामान्यात आणि सगळ्या महिलांमध्ये रोज जाऊन त्या एकदम तुमच्या घरातल्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगतो, उमेदवारी असेल नसेल मी तुम्हाला पुन्हा एक सांगतो, कारण उमेदवारांची एवढी आज गर्दी झालेली आहे की त्याच्यात भरपूर काही आहे. परंतु तुम्हाला एक सांगतो, कोणी उमेदवार असेल तरी आपण त्याचं प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी म्हणून काम केलं पाहिजे. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. येणारे 20-22 दिवसच आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहा. आता जनसंपर्क कार्यालय आज उघडलं आहे म्हणजे 16 तारखेनंतर बंद होईल असं पकडू नका. असे बरेच जनसंपर्क कार्यालय आता उघडतील मी तुम्हाला सांगतो. परंतु जनसेवेत राहणारी माणसं ही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत. त्याच्यामुळे जसं आत्ता शेवाळे साहेबांनी सांगितलं की ताईचं कार्यालय म्हणजे मंदिराच्या समोर जुनं घर LIGमध्ये तिथे होतं, या पद्धतीनं याला काही कार्यालयाची गरज नाही आहे. परंतु आत्ता एक ज्या पद्धतीनं कामं चालू आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला उठबस करायला एक जागा हवी म्हणून तिने कार्यालय हे आज उद्घाटन करायचं ठरवलं. आणि तुम्हाला एकच सांगेन, पुन्हा एकदा कामाला लागा. नक्कीच काम केल्याने यश हे आहेच, त्याच्यात आता दुमत नाही आहे. परंतु ज्या उरलेल्या सीट होत्या त्या देखील आत्ता आपण 100% 10 मे नंतर आम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे विकासाच्या दिशेने आम्ही सगळे आहोत. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या दिशेने सगळे आहेत. आदरणीय CM साहेब आपले फडणवीस साहेब यांच्या मदतीने आणि आदरणीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आपण विकासाची नक्कीच कामं सुरुवात केलेलीच आहेत. आम्हाला नवीन सुरुवात झालेली आहे 6 महिन्यापूर्वी. पण जसं आता अमरजींनी सांगितलं की बरीचशी कामं जी राहिलेली रवींद्रजींची ही कामं आत्ता मार्गस्थ लागलेली आहेत. नक्कीच मी तुम्हाला सांगेन की इथून पुढे जी कामं आहेत, आज काही इलेक्शन आहे म्हणून मी बोलत नाही आहे, कारण आम्ही रस्त्यावर उतरून कामं करणारी मंडळी आहोत. त्याच्यामुळे जी कामं आपल्यात होतील ती 100% आपण करण्याचा प्रयत्न करू एवढेच आश्वस्त करतो. आणि ताई सरस्वतीताई तुला मनापासून या कार्यालयातून चांगली जनसेवा घडो या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रीतम दादा. यानंतर नुकतेच या ठिकाणी आलेले आदरणीय बाळासाहेब यांना माझी विनंती आहे की आपण लगेचच वळूयात आपण आमदार साहेबांकडे. आमदार साहेबांना विनंती आहे की आपण सभेला संबोधित करावं. बोला भारत माता की वंदे. आपल्या कळंबोलीमधील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि आपल्या सगळ्यांच्या अडीअडचणीला सातत्यानं धावून येणाऱ्या सौभाग्यवती सरस्वती नरेश काथारा
यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी, सन्मान्य प्रीतम म्हात्रेजी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळेजी, सन्मान्य नितीनभाई पाटील, मंचावर उपस्थित असणारे कळंबोलीचे भाजपचे अध्यक्ष अमर पाटील आणि या सगळ्यांनी भाषणांमध्ये ज्यांची ज्यांची नावं घेतली असे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, उपस्थित असणारे मंचासमोरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि सर्व उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी मंचावर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या वतीनं सरस्वतीताई काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी जाहीर करतो. मी सरस्वतीताईंचं अभिनंदन करतो, ज्याचा उल्लेख हरीश मोकल यांनी केला की कामाच्या बाबतीमध्ये एका अर्थानं वाघीण असंच त्यांचा उल्लेख करावा लागेल. प्रत्येक कामामध्ये या कळंबोलीवासीय बांधवांना समाधान मिळालं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी दूर झाल्या पाहिजेत, याच्यासाठी त्यांचा प्रयत्न हा आपल्या सर्वांना सातत्यानं दिसतोय. इथे मंचावरती आमचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांना सरस्वतीताई यांचं हे काम हे निश्चितपणानं भावतं नव्हे, ते सर्वसामान्य जनतेला देखील भावतं. आणि म्हणून शेवाळे साहेब, आपण सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये पक्षाच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त चांगलं व्यासपीठ द्यायचा प्रयत्न झाला पाहिजे. अर्थातच हा निर्णय पक्ष घेणार आहे, पण आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा या सरस्वतीताईच्या पाठीशी आहेत, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा या त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये सरस्वतीताई यांना निश्चितपणानं पक्ष ही अधिकाधिक चांगली संधी देईल, यात कुठल्याही पद्धतीची शंका नाही. निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुका जाहीर झाल्यानंतर लोकांच्या माध्यमातून वेगवेगळे कयास बांधले जातात, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा असतात. पक्षाला या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करायची असते. अर्थातच हे काम किती कठीण असलं तरी पक्षाला हा निर्णय घ्यावाच लागतो. 23 तारखेपासून आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे, 23 तारीख ते 30 तारीख, आणि जो वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. पण हे सगळं एकीकडे आहे आणि सर्वसामान्य जनतेची कामं एकीकडे आहेत. ही सर्वसामान्य जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे अशा व्यक्ती या कुठेही बॅक स्टेजला, बॅक फुटला जाऊ शकत नाहीत. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं सरस्वतीताई या संपूर्ण प्रभागामध्ये प्रभावी काम करून लोकांची मनं जिंकणार आहेत, याची मला या ठिकाणी खात्री आहे. आपण सगळेजण जे मंचावरचे उपस्थित आमचे सहकारी आहेत, मान्यवर आहेत, भारतीय जनता पार्टी असेल, आता शिवसेना असेल किंवा महायुती म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलेलं आहे, या सगळ्या कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ताकद देण्याचं काम झालेलं आहे. सर्वसामान्य जनतेसाठी जास्तीत जास्त विकास कामं ही आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. आज आपल्याला कल्पना आहे, आज सकाळी कळंबोलीमध्ये प्रभाग समिती कार्यालयाचं उद्घाटन झालं. आहेत ताई मागं बसलेले आहेत, बसा, आहेत मागे. तर जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांची कामं व्हावीत यासाठी त्या प्रभाग कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबरीनं कॉन्क्रीट रस्ते आपल्या कळंबोलीमध्ये होत आहेत. त्या IDBI बँकेच्या समोरच्या त्या रस्त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज उद्घाटन झालेलं आहे. आज कळंबोलीमधल्या महिला या पनवेलमध्ये जो खनिकर्म निधी असतो प्रधानमंत्र्यांचा, या खनिकर्म निधीमधून काही महिलांना आपण शिवणयंत्र देऊ शकलो, काही महिलांना आपण घरघंट्या देऊ शकलो. अनेक भगिनींनी यांच्या सगळ्यांच्याकडे मागणी केली की अहो आम्हाला नाही मशीन मिळाली, बाकीच्यांना मिळाली. तर 1 एप्रिलच्या नंतर जे नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं, ज्यांचा नंबर आता लागला नाही त्यांचा नंबर पुढच्या वेळेला हा निश्चितपणाने लागणार आहे. आणि या सगळ्या भगिनींना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं यासाठी या प्रधानमंत्री योजनेचा निश्चितपणानं फायदा होऊ शकणार आहे. आज आपण पाहू शकतो पनवेलच्या नाट्यगृहामध्ये आपल्या पनवेल महापालिका हद्दीमधल्या भगिनींच्यासाठी, त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग महिलांच्यासाठी
हे आज त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला. या सगळ्या पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये 20,000 महिलांना तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी कुठल्या ना कुठल्या कोर्सेसचं प्रशिक्षण देण्याची सुरुवात ही आजपासून त्या ठिकाणी झालेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये 20,000 हा मोठी संख्या आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा कोर्स घेता येईल. फक्त अट अशी आहे, तो कोर्स घेतला तर तुम्हाला त्याच्यातून कुठला ना कुठल्या पद्धतीचा व्यवसाय हा सुरू करावा लागेल. म्हणजे लक्षात घ्या की एकीकडं महापालिका आपल्यासाठी एवढ्या पद्धतीची कामं करते, भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या अडीनडीला आपल्याला धावून येते, आपल्या समस्या सोडवते, विकास कामं करते. शिवसेना असेल, महायुती असेल, आम्ही सगळे एकत्र मिळून आपल्या हितासाठी लढतोय, आपल्या हितासाठी भांडतोय. आज आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना आली आणि त्या लाडकी बहीण योजनेतून आपल्या प्रत्येकीला स्वाभिमानानं आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी एक नवा अशा पद्धतीची ओळख मिळालेली आहे. आणि म्हणून हे काम सतत चालू राहणार आहे, हे काम न थकता चालू राहणार आहे. यासाठी फक्त आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आज सरस्वतीताई यांनी एक डबल बॉम्ब असं म्हणजे आज इथं एक कार्यालय आणि दुसरं कार्यालय, दोन्ही कार्यालयाचे आज त्या ठिकाणी उद्घाटन करतायत. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. निश्चितपणानं त्यांच्या हातातून समाजाची सेवा ही सातत्यानं घडत राहणार आहे. त्यांच्या कार्याची ओळख ही आपल्याला सगळ्यांना आहेच. हरेश मोकल यांनी त्यांच्या शब्दातून देखील ती व्यक्त केली. हरेश मोकल यांनी बोलत असताना ज्या पद्धतीनं ते आश्वासक पद्धतीनं बोलत होते, मला काही काळ वाटलं की थोड्या वेळाने हरेश मोकल तिकीट मागतील का काय, पण नाही, त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, आपल्या बहिणीसाठी त्यांनी मागितलं आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण मिळून ताकदीनं सरस्वतीताई या कळंबोलीवासियांची सेवा करत राहू. आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेला विकास, कळंबोलीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध होऊया, सिद्ध होऊया, इतकंच आव्हान या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा या कार्यालयाला आणि तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. या ठिकाणी सरस्वती आपल्या भगिनी प्रियाताई उपस्थित झालेल्या अनुदानानं त्यांचं स्वागत करायचं राहून गेलं. मी सरस्वतीताईंना विनंती करतो की आपण आधी प्रियाताईंचं स्वागत करावं आणि या कार्यक्रमाचा आभार. उठताय कुठं तुम्ही एवढ्यात? बसा ना थोडा वेळ प्लीज. यानंतर गाणीसुद्धा होणार आहेत, तुम्हाला ऐकायला धमाल येणार आहे. मी रवींद्र भगत यांना विनंती करतो की त्यांनी आपण आभार प्रदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज खरं तर पाहिलं आमदार दमदार आमदार कसे असतात त्यांनी आज वक्तृत्वामध्ये दाखवून दिलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टी कळंबोली महिला मोर्चाचे अध्यक्ष सरचिटणीस सरस्वतीताई कातारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय पनवेल तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब, तसेच पनवेलचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे, आदरणीय शेवाळे साहेब, आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, या कळंबोली शहराच्या मंडल अध्यक्ष अमरजी पाटील साहेब, आमचे गणेशजी कडू, मोनिकाताई मानवर, प्रियाताई मुकादम, अशोक मोठे साहेब, बबनजी मुकादम, रविशेठ पाटील, नितीनभाई आमचे मार्गदर्शक तेही या ठिकाणी आले. तसेच राजेंद्र शर्माजी, सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आभार मानत असताना दादांनी जे अपेक्षित भाषण केले आहेत, खरंच म्हणजे ज्या पद्धतीने दादा तुमच्याकडे आम्ही पाहून जो म्हणजे पक्षप्रवेश केला, आदरणीय प्रीतमदादा आणि म्हात्रे साहेबांनी सांगितलं की आपण 10 मेला पक्षप्रवेश केला, पण त्या 6 महिन्यात काय काय घडलं, जे घडलं त्याच्यातून मला असं वाटतं मी 5 वर्षा अगोदर या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला पाहिजे होता. पुन्हा एकदा सर्वांचा मी आभार मानतो. या ठिकाणी सर्वांनी थांबायचं आहे आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचाही मी मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वांनी इथं थांबत आहे. हरीश मोकल यांच्याकडनं गाण्याची मेजवानी या ठिकाणी ऐकायला भेटणार आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी थांबाय. धन्यवाद रवि जी. चलिए दोस्तों, चलते हैं अगले सेगमेंट की तरफ. ज्यांना घरी जेवण बनवायला जायचं आहे बस. हां ठीक आहे.